प्रसारित करीत आहोत कार्यक्रम युवा स्पंदन. आजच्या युवा स्पंदन या कार्यक्रमात ऐकूया रोल बॉल या खेळ प्रकारात असणाऱ्या करिअरच्या संधी याविषयी राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक अनिकेत सिरसाट यांची सुधीर फुलके यांनी घेतलेली मुलाखत. तांत्रिक सहाय्य राजेश जाधव यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवडी. श्रोते हो, नमस्कार. युवा स्पंदन हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि आपलं बालपण जे आहे आपण जर आठवलं तर आपण लहानपणापासून विविध प्रकारचे खेळ खेळत आलेलो आहोत. जुन्या काळातल्या लोकांचे खेळ आणखी वेगळ्या प्रकारचे होते, पण आता मोबाईल आणि सोशल मीडियाचं सगळं युग असल्यामुळं ते खेळ मागं पडत चाललेले आहेत. परंतु जे गावातले खेळ होते, जे साहसी खेळ होते, मातीतले खेळ होते, असे खेळ खेळता खेळता आपण मोठे झालो आहोत आणि खेळांचं महत्त्व आपल्या सर्वांना माहीत आहे. फिटनेससाठी खेळ खूप महत्त्वाचे असतात. सोबतच शालेय जीवनामध्ये किंवा भविष्यामध्ये करिअर करण्याच्या दृष्टीनं सुद्धा खेळ खूप महत्त्वाचे असतात. भारतीय साहसी खेळ जर तुम्ही पाहिलेत तर कबड्डी, मल्लखांब, धावणे, कुस्ती असे अनेक भारतीय साहसी खेळ प्रसिद्ध आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर मुळात भारतीय असणारा हॉकी हा खेळ थोडा दुर्लक्षित असल्याचं आपण पाहतो आणि क्रिकेट या खेळाला सर्वच जण प्राथमिकता देताना आपल्याला दिसून येते. मुलांचीच नव्हे तर पालकांची सुद्धा क्रिकेट या खेळाला अधिक पसंती असते. अनेक तरुण करिअरच्या दृष्टीने क्रिकेटकडे बघतात. मात्र या खेळामध्ये असणारी स्पर्धा पाहता अनेक तरुणांचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. मात्र असेही काही खेळ आपल्या आजूबाजूला आहेत ज्यामध्ये करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. याबाबत मुलांना आणि पालकांना फारशी माहिती नसते. असाच एक खेळ प्रकार जो आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला आणि सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो, तर या खेळाचं नाव आहे रोल बॉल. स्केटिंगबद्दल आपल्या सर्वांना माहीत आहेच. तर हा जो खेळ आहे रोल बॉल, हा स्केटिंग करता करता खेळावा लागतो. म्हणजे स्केटिंग रोल करत करत तो बॉल जो असतो तो एकीकडून दुसरीकडे न्यायचा असतो आणि म्हणून कदाचित या खेळाला रोल बॉल असं नाव पडलं असावं असं मला वाटतं. पण आता आपण याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या या युवा स्पंदन कार्यक्रमात आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत अनिकेत सिरसाट. रोल बॉल या खेळ प्रकाराचे राष्ट्रीय खेळाडू राहिले आहेत आणि सोबतच राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून सुद्धा ते काम पाहतात. यासोबतच विदर्भाचे ते पहिले NIS कोच आहेत. तर आपण युवा स्पंदन या कार्यक्रमाचे सादरकर्ते विनोद गवडी यांच्यासोबत मी सुधीर फुलके, अनिकेत सिरसाट सरांचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. स्केटिंग हा प्रकार आपल्याला माहीत आहे की मुलांच्या पायामध्ये विशेष प्रकारचे बूट असतात, ते घालून मुलं स्केट करतात. तर मग हा नेमका खेळ काय आहे? स्केटिंगमधून कसा याचा जन्म झाला आणि कशी सुरुवात झाली या खेळाची? रोल बॉल हा खेळ स्केटिंगवर खेळला जातो, पण रोल बॉल हा 3 गेमचं एकत्रीकरण आहे. रोल बॉल हा बास्केटबॉल, हँडबॉल आणि स्केटिंग या 3 गेमला एकत्र आणून बनवला गेला आहे. अच्छा. 2 फरवरी 2003 ला हा गेम पुण्यामध्ये पहिल्यांदा खेळला गेला आणि तिथून या गेमची सुरुवात झाली आहे. बरं, या खेळाचे जनक कोण आहेत मग? या खेळाचे जे जनक आहेत त्यांचं नाव आहे माननीय श्री राजू दाभाडे सर, अच्छा. जे की एक PT टीचर होते एका स्कूलवरती आणि काही मुलांना खेळताना बघितलं त्यांनी बास्केटबॉल. सहज तो बॉल बास्केटबॉल कोर्टमधनं स्केटिंग रिंगमध्ये आला. मुलांनी ते ड्रिबल केलं आणि पास केला बास्केटबॉलच्या मुलांना. तिथून त्यांच्या डोक्यामध्ये ती कल्पना आली की असा काही आपण खेळ तयार करू शकतो जो स्केटिंगवर खेळला जाईल, काही वेगळा. तर मग त्यांनी त्यांची टीम तयार केली. त्यांनी त्यांचे विचार विनिमय मांडला सगळ्यांसमोर की आपण एक असा गेम तयार करू शकतो आणि तिथून सुरुवात झाली आणि 2003 पहिल्यांदा हा गेम खेळला गेला आणि तिथून या गेमला मान्यता मिळाली. अच्छा. मग ही मान्यता मिळण्यासाठीचं जे काही प्रोसिजर असेल की क्रीडा मंत्रालय असेल किंवा विविध प्रकारच्या असोसिएशन्स असतात तुमच्या या खेळा संदर्भातल्या, तर त्यांची काही मान्यता वगैरे अशी काही घ्यावं लागली असेल का? हो, आपल्याला जेव्हाही कुठला नवीन खेळ सुरू होतो त्याची जी परमिशन आहे ती आपल्याला स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया इथून आपल्याला तो ऑथराईज करून घ्यावं लागते. आणि मग त्याच्यानंतर जे स्टेटच्या डिपार्टमेंट्स असतात जसं स्पोर्ट्स मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र वगैरे यांच्याकडनं आपल्याला त्याची परमिशन घ्यावं लागतं. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे या सगळ्या प्रोसेसमधून हा खेळ जो आहे तो गेलेला आहे. आणि ज्या सरांनी याचं इन्व्हेन्शन केलं किंवा हा खेळ जन्माला घातला, त्या सरांना तुम्ही कधी भेटला आहात का? हो, मी त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो 2014.
अच्छा. आम्ही एका मीटिंगसाठी गेलो होतो रोल बॉलच्या. तिथे आमची पहिल्यांदा भेट झाली होती. बरं. त्यावेळेस मला माहीत पडलं की हे राजू दाभाडे सर आहेत आणि यांनी या गेमला इन्व्हेंट केलं आहे. अच्छा. बरं, तुम्ही या खेळा कसे काय वळलं? म्हणजे आता तुम्ही राष्ट्रीय खेळाडू पण आहात आणि कोच पण आहात. तर काय पार्श्वभूमी राहिली याबद्दल? आपल्याकडे आधी बघा समर कॅम्प्सचा खूप हे होता, फॅड होता की भाई समर कॅम्प्सला जायचं वगैरे. हं. त्यावेळेस स्केटिंग हा खूप जास्त चालणारा गेम होता. अगदी बरोबर. मी 5th स्टँडर्डला असताना आम्ही पहिल्यांदा स्केटिंग जॉईन केलं. हळूहळू काही वर्षांनी हा गेम आम्हाला इंट्रोड्यूस झाला आहे अच्छा. की असा एक गेम आहे, स्केट्सवर खेळला जातो. त्याच्यात आपल्याला बॉल यूज करावं लागते, समोरच्या टीमच्या अगेन्स्ट गोल स्कोअर करावं लागते. तर एक एक्साइटमेंट आली होती की भाई हे काय आहे, स्केटिंग तर आपण करतोच, मग फक्त साधी स्केटिंग केल्यापेक्षा भाई काही वेगळं त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे. म्हणून त्या साईडला आम्ही वळला गेलो आणि मी 7वीत असताना पहिल्यांदा या गेममध्ये गेलो आणि तिथून मग माझा रोल बॉलचा प्रवास सुरू झाला. सुरू झाला. अच्छा. मग मला एक सांगा, आता यामध्ये 3 खेळांचं कॉम्बिनेशन आहे. रोल बॉल खेळताना जो बॉल वापरला जातो हा बास्केटबॉलचा बॉल असतो. नाही, बास्केटबॉल सारखाच बॉल असतो, बरं. तो थोडा वेगळा बनवला जातो. अच्छा. त्याचं जे सर्कम्फरन्स असते किंवा वेट असते ते थोडं बास्केटबॉलपेक्षा कमी कमी राहते. राहते. अच्छा. फक्त याला रोल करत करत नेऊन गोल केला जातो. जसं याच्यामध्ये फुटबॉलमध्ये गोल केला जातो किंवा बस सेम 2 टीम्स असतात. हं. एका टीममध्ये 12 प्लेयर्स असतात, खेळणारे 6 आणि सबस्टिट्यूट 6. अच्छा. तर त्यांचं म्हणजे मेन एम ग्राउंडवर असतं, 6 जणच खेळतील काय एका वेळेस? एका वेळेस ग्राउंडवरती 6 खेळतात, 6 खेळतात. सबस्टिट्यूटमध्ये असतात. बरं. आणि याच्यामध्ये त्यांचा एम असतो की सगळ्यात जास्त आपण गोल स्कोर करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये कसं आहे, ड्रिबल प्रत्येक 3 सेकंडच्या आत आपल्याला ड्रिबल करावं लागते. अच्छा. 3 सेकंडच्या वर जर ड्रिबल नाही केलं तर व्हायोलेशन म्हटलं जातो. तर ड्रिबल करत, पासिंग वगैरे करत, आपले स्किल्स दाखवत आपल्याला अपोनंट टीमच्या अगेन्स्ट गोल स्कोर करावं लागते. अच्छा अच्छा अच्छा. तर असा हा अतिशय नाविन्यपूर्ण खेळ जो तुम्ही खेळला आहात आणि खूप सारे मुलं तुमच्या अकॅडमीमध्ये सध्या तयार होत आहेत. तर समजा एखाद्या मुलाला यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल किंवा मला रोल बॉल शिकायचा आहे, यामध्ये पुढं जायचं आहे, तर काय वय काय असते त्याचं नेमकं? कोणत्या वर्षी? साधारण आपण 6 वर्षाच्या मुलांपासून सुरू करतो, बरं. पण जेव्हा त्यांना खेळायला न्यायचं असलं तेव्हा आपण बघतो की हा 9 वर्षाचा कंप्लीट असावा. अच्छा. कारण याच्यामध्ये जे एज कॅटेगरीज असतात ते असतात अंडर 11, अंडर 14, अंडर 17 आणि सिनियर कॅटेगरी. अच्छा. आता अंडर 11 जर आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये 10 वर्षाचा पण मुलगा येतो, 9 वर्षाचा पण मुलगा येतो. हो. आता 10 वर्षाच्या मुलाशी 6 वर्षाचा मुलगा कम्पीट नाही करू शकत. अगदी बरोबर. तर आपण बघतो की हा मुलगा कमीत कमी 8 किंवा 9 वर्षाचा असला पाहिजे, अच्छा. तेव्हा आपण त्याला खेळायला घेऊन जातो. अच्छा. पण जर सुरुवात करायची असेल तर 6 वर्षाच्या वयापासून तुम्ही सुरू करू करू शकता. शकता. आता 6 वर्षापासून जेव्हा सुरुवात करतो, तर याचं सुरुवातीचं जे काही म्हणजे रोल बॉल शिकायच्या आधी त्याला स्केटिंग व्यवस्थित यायला पाहिजे असं काही आवश्यक असेल समजा. हो, आपल्याला स्केटिंग सर्वात आधी तर आपण स्केटिंग शिकतो. स्केटिंग शिकल्यावर मग त्यांना स्किल्स शिकवल्या जातात, जसं ड्रिबलिंग, ब्रेक कसं लावायचं, पासिंग कसं करायचं, बॉलसोबत रन कसा घ्यायचा, अच्छा. त्याच्यानंतर शूटिंग कशी करायची, अच्छा. ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. मग थोडं डेव्हलप झालं की त्यांना मग टीममध्ये खेळवलं जाते की पासिंग कशी करायची टीममध्ये, आणि टीममध्ये पासिंग करताना जागा कशी बनवायची अटेम्प्ट घ्यायसाठी, अच्छा. आणि गोल कसा स्कोअर करायचा, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. प्लस त्यांना गेमचे सगळे रूल्स शिकवले जातात की फाऊल कसा होतो, व्हायोलेशन कसं असतं, बरोबर बरोबर. काय गोष्टी प्रत्येक आपण नाही गेमचे करायला काही पाहिजे. रूल्स असतात. कोणताही गेम बघा, मग तुम्ही आपण साधा कबड्डी जरी म्हटलं त्याचे पण काही रूल्स आहेत, नियम असतात. तर याचे पण काही नियम असतात. नियम आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला 3 सेकंडच्या आत ड्रिबल करावं लागतो. त्याच्यानंतर आपण पुश नाही करू शकत, अच्छा. कुठल्या प्लेअरला होल्ड नाही करू शकत. जर कीपरच्या हातामध्ये बॉल असेल तर कीपर 10 सेकंडपर्यंतच डीच्या आतमध्ये बॉल ठेवू शकतो, अच्छा. अच्छा. ते पण विथ ड्रिबल. त्याने जर ड्रिबलिंग नाही केले तर ते पण व्हायोलेशनमध्ये जातो, त्याला रोलिंग बॉल म्हटला जातो. तर असे भरपूर याच्यामध्ये नियम आहेत. वेळेचं पण आहे की किती वेळ कुठल्या एज ग्रुपला किती वेळ खेळवलं पाहिजे, त्याच्यामध्ये ब्रेक किती दिला पाहिजे. अच्छा. त्याच्यानंतर त्याचे रेफरीज असतात, ऑफिशियल्स असतात, जे सगळ्या या गोष्टींवरती लक्ष ठेवतात. जसं फुटबॉलमध्ये असं म्हटलं जातं की हात लागला नाही पाहिजे बॉलला, तसं मग रोल बॉल खेळताना पायाने जर गोल झाला तर तो फॉल होतो का मग? हो, जे बाहेर खेळणारे प्लेयर्स असतात ते पायाने बॉलला टच नाही करू शकत. अच्छा. परंतु कीपर हा कुठल्याही पार्टनी टच करू शकतो. टच करू शकतो, कसाही बॉल अडू शकतो, ते मग हाताने असो किंवा पायाने असो. सेम फुटबॉल सारखं. फुटबॉल सारखं. फक्त बाहेरच्या प्लेयर्सला पायाने बॉलला मारता येत मारता नाही. येत नाही. बाय चान्स समोरून जर कोणी
शूट केला आणि तो बॉल जर पायावर लागला तर तो फाऊल नाही आहे. पण इंटेन्शनली जर बाहेरच्या प्लेअरनी पायाने अडवला तर मग तो फाऊल काउंट होतो. अच्छा. आता प्रत्येक आईवडिलांना काय वाटतं की आपला मुलगा कोणातरी एका गेममध्ये असला पाहिजे, म्हणजे सगळ्याच याच्यात असला पाहिजे असं पालकांना वाटतं. त्याला गाणंही म्हणता आलं पाहिजे, त्याला भाषण देता आलं पाहिजे. पालकांच्या खूप मोठे स्वप्न आहेत आजकालचे. बरोबर. आणि एखाद्या खेळात पण तो प्रवीण असला पाहिजे असंही पालकांना वाटतं. तर भविष्यामध्ये समजा एखाद्या मुलाला रोल बॉलमध्ये करिअर करायचं झाल्यास तर काय संधी आहेत नेमक्या? कारण की आता आपण पाहतो, जसं मी आधीच सांगितलं, की क्रिकेटमध्ये खूप स्पर्धा आहे. प्रत्येकाला क्रिकेट खेळावंसं वाटतं, पण स्पर्धाही तेवढीच आहे. कारण की ठीक आहे, आता IPL वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत, परंतु तरीही स्पर्धा भयानक आहे. तर त्या तुलनेत आपल्या खेळामध्ये काय संधी आहेत? बघा, आपला हा जो गेम आहे नवीन गेम आहे. हं. याला एक 23 वर्ष पूर्ण झालेले आहेत. अच्छा. आणि गेम आपला फक्त नॅशनल लेवल पर्यंत नाही तर इंटरनॅशनल लेवलपर्यंत खेळला जातो. हो. 50+ कंट्रीज हा गेम खेळत आहेत. अच्छा. त्याच्यानंतर आपला हा जो गेम आहे या गेममध्ये मुलांना 10वी आणि 12वीमध्ये म्हणजे बोर्ड्समध्ये मार्क्स पण मिळतात. ते मग डिस्ट्रिक्ट खेळलेलं असो किंवा डिव्हिजन खेळलेलं असो किंवा स्टेट, नॅशनल किंवा इंटरनॅशनल, त्यांच्या लेवलच्या हिशोबाने त्यांना मार्क्स मिळतात. अच्छा. त्याच्यानंतर आता हा गेम स्पोर्ट्स कोटामध्ये पण इन्व्हॉल्व झालेला आहे. अरे वा. म्हणजे पोस्ट मुलांना ते संधी आहे एक, आहे, की जर आपण यातून गेलो पुढं सतत नोकरीचे वगैरे चान्सेस चान्सेस आहेत. आहेत. पोस्टमध्ये एक्साईज डिपार्टमेंट, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये भरपूर रोल बॉलचे जे प्लेयर्स आहेत ते पोस्टेड आहेत. अच्छा. आणि भरपूर मुलं आहेत जे वर्ल्ड कप खेळलेले आहेत किंवा इंटरनॅशनल वेगवेगळ्या मॅचेस खेळलेल्या आहेत, जसं एशियन झालं किंवा साऊथ एशियन झालं. हे जितके पण मुलं आहेत या सगळ्यांना एक सुवर्ण संधी अशी मिळाली आहे की त्यांना पोस्टमध्ये किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये जॉब्स मिळालेले आहेत. अच्छा. अच्छा. वा वा वा. मग आता आपल्या म्हणजे अकोल्यामध्ये समजा अशा किती इन्स्टिट्यूट आहेत की जे रोल बॉल हा खेळ शिकवतात मुलांना, सध्या तर एकच इन्स्टिट्यूट आहे जे तुम्ही जे की मी चालवता? चालवतो. बरं बरं. आमच्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे यंग विंग्स रोल बॉल क्लब. बरं. ते साने गुरुजी प्राथमिक विद्या मंदिर, संतोष नगर, खडकी इथे चालते. आणि भरपूर स्कूल्स आहेत जे हा गेम त्यांच्या स्पोर्ट्स पिरियडमध्ये मुलांना खेळवतात. खेळवतात. पण प्रोफेशनली जर आपण बघितलं तर एकच क्लब आहे अकोल्यामध्ये सध्या, बरं तो तिथे आहे. बरं. तर या क्लबमध्ये आता तुम्ही बऱ्याच वर्षापासून मुलांना ट्रेन करताय. तुमची काही मुलं तुमच्या इन्स्टिट्यूटचे कोणत्या लेवलपर्यंत गेले आहेत? म्हणजे नॅशनलला गेले असतील किंवा इंटरनॅशनल लेवलला काही खेळले आहेत का आतापर्यंत? आता सध्या मला 12 वर्ष होत आहेत हं. हा खेळ मी इथे अकोल्यामध्ये चालवत आहे. हं, हं. आणि एकूण 400+ मुलं हे स्टेट लेवल खेळलेले आहेत. बापरे. टोटल 12 वर्षामध्ये 71 मुलं नॅशनल वेस्ट झोन खेळलेले आहेत. आणि मागच्या वर्षी 2025मध्ये आमच्या इथली एक मुलगी ही इंटरनॅशनल लेवलला खेळलेली आहे. अरे वा. ती टुर्नामेंट होती पहिली ज्युनियर रोल बॉल वर्ल्ड कप, जी की केनिया इथे पार पडली. ज्युनियर म्हणजे अंडर अंडर 17? 17. अच्छा. आणि तिथे इंडियाला बॉईज आणि गर्ल्स दोन्ही टीमला फर्स्ट प्लेस होतं. अरे वा. तर ही 12 वर्षातली तुमची जी काही प्रगती आहे ही अतिशय समाधानकारक आहे. म्हणजे 400च्या वर स्टेटला खेळले आहेत आणि 70च्या वर मुलं ही नॅशनल खेळून आलेले आहेत. आणि एक मुलगी इंटरनॅशनल सुद्धा खेळली आहे अंडर 17मध्ये. ही फार मोठी उपलब्धी आहे. आणि विशेष म्हणजे तो खेळ भारत जिंकला होता, हो, असं तुम्ही मागाशी बोलताना सांगितलं. ही फारच अभिमानाची गोष्ट आहे आपल्या अकोल्यासाठी तरी. यासोबतच अकोल्यातील 6 मुलांनी गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड पण पूर्ण केलेला आहे अरे रोल बापरे. बॉल या खेळामध्ये. 24 तास का एक मॅच सुरू ठेवण्यात आली होती रोल बॉलची, खेळल्या गेली कर्नाटक येथे. त्याच्यामध्ये एकूण 309 मुलं होते. हं, हं. त्याच्यामध्ये आपल्या अकोल्यातून 6 मुलांनी सहभाग केला होता. अरे वा. त्याचसोबत एक अजून रेकॉर्ड झाला होता जो होता एशिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी. हं, हं. याच्यामध्ये एकाच वेळेस पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या जाग्यांवरती रोल बॉल हा खेळ खेळवण्यात आला होता 2 तासासाठी. हं, हं. तर सेम टाईमला स्टार्ट केला होता सगळीकडे. हा पण रेकॉर्ड आपल्या इथे झाला आहे. त्यामध्ये पण अकोल्यातील 35 मुलांनी सहभाग घेतला होता. वा 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 वा. किती छान. जबरदस्त. फार मोठी अचिव्हमेंट आहे ही. आणि ऐकणारे सर्व जे पालक आहेत, हा कार्यक्रम जे ऐकत असतील, त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आवाहन करू इच्छितो की ज्या खेळाकडे सगळेच लोक वळतात त्या खेळाकडे न वळता जे खेळ दुर्लक्षित आहेत किंवा ज्याकडे गर्दी कमी आहे, जिथं स्कोप जास्त आहे, तिथं आपल्या मुलांना नक्की आपण पाठवावं आणि त्यांच्या करिअरचं सोनं करून घ्यावं, असं आवाहन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला करतो. भविष्यामध्ये काय संधी आहेत सर? म्हणजे समजा आता आपण ठीक आहे, एक
स्पोर्ट्स कोटामध्ये आलेला आहे. म्हणजे भविष्यामध्ये पोरांना जर नॅशनल इंटरनॅशनल खेळले असतील तर त्यांना नक्कीच त्याचा फायदा होतो. आणि भविष्यामध्ये समजा जसं आपण म्हणतो की कॉमनवेल्थ गेम असतात किंवा ऑलिम्पिक्स आहेत, तर या दृष्टीनं काही प्रयत्न सुरू आहेत का सध्या? फेडरेशनचं सर सुरू आहे ऑलिम्पिकसाठी. हं, हं. आता प्रत्येक याच्यामध्ये कसं आहे, काही स्टेप्स असतात जे आपल्याला पूर्ण करावं लागतात. अगदी बरोबर. सेम ऑलिम्पिक्सच्या काही स्टेप्स आहेत, एक एक लेवल आपल्याला वरती जावं लागतं. अच्छा. ऑलिम्पिक्सला डायरेक्ट एंट्री नसते. हं, हं. तर जी फर्स्ट लेवल आहे त्याच्यासाठी फेडरेशनचे प्रयत्न सुरू आहेत आणि सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे कदाचित ती पहिली लेवल लवकरच फेडरेशन पूर्ण करेल. हं, हं. आणि त्याच्यानंतर जे सेकंड लेवल आहे, थर्ड लेवल आहे, हे जे एक वेळेस पूर्ण झालं आहे तर नक्कीच हा गेम काही वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये खेळला जाईल. वा वा वा. आणि आम्ही शुभेच्छा देतो तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून की हा खेळ ऑलिम्पिकमध्ये जावा आणि आपल्या अकोल्यातील मुलं तुम्ही जे ट्रेन करतायत ते मुलंसुद्धा तिथपर्यंत पोहोचावेत, जेणेकरून एक अकोल्याचं नाव जे आहे, अकोल्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरावा. आणि त्या आपल्या गेमचे की जे सिनियर प्लेयर्स आहेत त्यांची काय प्रगती आहे? बघा, रोल बॉलचे आतापर्यंत 7 वर्ल्ड कप झालेले आहेत. हं, हं. एक जो 7वा वर्ल्ड कप आहे तो आताच डिसेंबर 2025मध्ये दुबई इथे पार पडला. अच्छा. त्यामध्ये सिनियर विमेन्स टीम आणि मेन्स टीम दोन्ही टीमला फर्स्ट प्लेस आहे आपल्या भारताच्या. भारताच्या. अच्छा. वा. आणि हे एक कमबॅक आहे, कारण मागच्या वर्षी पुण्यामध्ये इंडियामध्ये वर्ल्ड कप झाला होता, तिथे केनिया टीमने दोन्ही टायटल जिंकले होते. अच्छा. तर एक फुल जोशनी भारताची टीम यावेळेस गेली होती हं, हं, हं. की जे टायटल आपल्याकडे होतं ते आपल्याला परत मिळवायचे बरं. आणि एक बेस्ट गेम दाखवत दोन्ही संघांनी टायटल परत भारतामध्ये आणलेलं आहे. वा वा वा. बघा श्रोते हो, म्हणजे ही सुद्धा एक भविष्याची नांदी आहे की आपले मुलं जर यामध्ये गेलात आणि त्याला जर योग्य संधी मिळाली तर तो आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा खेळू शकतो आणि जिंकू शकतो. आणखी काय सांगाल या खेळाबद्दल तुम्हाला, आणखी की नेमकं काय करता येईल आणखी भविष्यामध्ये या खेळासाठी? बघा, या खेळासाठी आता जसं आपण क्रिकेटचं बोललो की IPLs आहेत, सेम कबड्डीचे लीग सुरू आहे, लीग सुरू आहेत, भरपूर बरोबर. गेम्सचे लीग हो, स्टार्ट हो. झाले आहे. तर फेडरेशनचं याकडे पण लक्ष आहे. लवकरच रोल बॉलची पण लीग आपल्याला बघायला मिळेल. अच्छा. थोडं कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर डिस्प्ले केल्या जातात, तर बरोबर. त्याला थोडा वेळ लागतो. तर या पण गोष्टींसाठी फेडरेशन खूप मेहनत घेत आहे आणि लवकरच आम्हाला असं वाटतं की लवकरच हा गेम आपल्याला टी व्हीवरती दिसेल. क्या बात आहे. वा वा आणि वा. मुलांना जसं IPLमधून क्रिकेटर्सला एक फेम मिळाला आहे, कबड्डीमधून हो. कबड्डी प्लेयर्सला फेम मिळाला आहे, बरोबर. तसंच जितके पण रोल बॉल प्लेयर्स राहतील त्यांना पण एक चांगला फेम मिळेल, एक नाव मिळेल. त्यांना लोक ओळखतील की नाही बा, हा रोल बॉल खेळतो. आज रोल बॉलला ती ओळख नाही आहे, कारण आपण आता मला 12 वर्ष झाले आहे. भरपूर मुलं किंवा पॅरेंट्स मला जेव्हा भेटतात की सर रोल हे काय आहे, आम्हाला माहीतच नाही रोल बॉल म्हणजे, आम्हाला स्केटिंग माहीत आहे. बरोबर आहे. तर हा जो गॅप आहे रोल बॉल आणि पब्लिकमधला, हा लवकरच दूर होईल. अगदी. एक वेळेस रोल बॉल डिस्प्ले झाला, बरोबर, लीग आली बरोबर. हं. की प्रत्येक घरामध्ये माहीत पडेल की रोल बॉल काय आहे. अगदी बरोबर आहे. कारण टी व्हीवर आपण जोपर्यंत एखादी गोष्ट बघत नाही तोपर्यंत आपण फॉलो करत नाही. करत नाही. मग ते क्रिकेट असो, कारण क्रिकेटला तेवढंच स्टेज मिळालं, मिळालं. त्याला प्लॅटफॉर्म मिळाला, म्हणून क्रिकेट आज इतक्या हाय लेवलपर्यंत प्रसिद्ध झालेलं आहे. आणि जर भविष्यामध्ये जर का आपल्या रोल बॉलला सुद्धा जर तेवढं प्लॅटफॉर्म तसं मिळालं तर नक्कीच घराघरात खेळाडू तयार व्हायला वेळ लागणार नाही. आणि एक जो देशी खेळ आहे आपला, महाराष्ट्रातल्या मातीत तयार झालेला खेळ आहे, तो इतक्या मोठ्या प्रमाणात खेळला जाईल तर ही अभिमानाचीच गोष्ट असणार आहे. गेल्या 23 वर्षाचा जो इतिहास आहे, या 23 वर्षाच्या काळामध्ये भारतात आज खूप मोठे खेळाडू नक्कीच तयार झालेले असतील. हो. म्हणूनच राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या आता स्पर्धा होत आहेत. तर भविष्यामध्ये आपण एक आशेचा किरण ठेवू शकतो आपण या खेळासाठी, आणि नक्कीच पुढं चांगले दिवस यासाठी येतील. तुम्ही काय पालकांना आवाहन करू इच्छिता या कार्यक्रमाच्या माध्यमातून? मला एवढंच पालकांना सांगायचं आहे की मुलांना खेळू द्या. आज आपण बघतोय की पॅरेंट्स मुलांना स्टडीजकडे खूप जास्त फोकस करत आहेत. अगदी. त्यांच्या ट्युशन्समुळे किंवा स्कूल्समुळे, आता स्कूल कंपल्सरी आहे पण ट्युशन्समुळे भरपूर वेळेस असं होतं की मुलं क्लासला येत नाहीत. एक्झाम्स असले की मुलं क्लासला येत नाहीत. काही घरी छोटा मोठा प्रोग्राम असला की मुलं क्लासला येत नाहीत. म्हणजे ते स्पोर्ट्सपासनं पॅरेंट्स मुलांना लांब ठेवत लांब आहेत. करत आहेत. बरोबर आहे. आणि आजच्या काळात एवढं आवश्यक झालेलं आहे स्पोर्ट्स, कारण मुलं एक्सरसाइज करत नाहीत. अगदी घरी बसले की मोबाईल्स किंवा TV, बरोबर. आणि काही नसलं तर झोपून जातात दुपारच्या वेळेत. हं. मग त्यांच्या बॉडीला
एक्झरसाइजच मिळत नाही आहे. बरोबर. या एजमध्ये तुम्ही जिम्सला जाऊ शकत नाही हम्म. किंवा काही हार्ड वर्क करू शकत नाही बरोबर. घरी, किंवा चला आपण घरी काही करून घेऊ. तर याच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे की मुलांना स्पोर्ट्समध्ये ठेवा. हम्म. त्याच्यातून त्यांना एक नवीन गेम शिकायला मिळेल, बरोबर आहे. त्याचसोबत त्यांचं फिटनेस राहील, माइंड फ्रेश राहील, अगदी बरोबर. आणि याच्यामुळेच त्यांना अभ्यासामध्ये पण सपोर्ट होईल. नक्कीच नक्कीच. तर पॅरेंट्सला एवढंच म्हणणं आहे की मुलांना खेळापासून वंचित ठेवू नका. कुठलाही खेळ असो, मी स्पेसिफिक हे नाही म्हणणार की रोल बॉलमध्येच तुम्ही त्यांना टाका, पण कुठलाही खेळ असो, जो गेम त्या मुलाला आवडत असेल त्याला त्याच्यामध्ये थोडं पुश करा, त्याला सपोर्ट करा, जेणेकरून सांगता येत नाही की बा पुढे त्याला जर आवडला तो गेम आणि त्यांनी हार्डवर्क केलं आणि त्यांनी जर त्याचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी जर त्याच्यामध्ये गेला तर तो एक नक्की इंटरनॅशनल प्लेअर होऊ शकतो. अगदी अगदी बरोबर आहे. आणि सध्या काळाची गरज आहे. म्हणजे आपण तुम्ही जे बोलले आवाहन करताना पालकांना की मुलं खेळतच नाही आहेत आणि आपण त्या अभ्यासाचं आणि पुस्तकाचं ओझं इतकं लादून देतो आहे मुलांच्या डोक्यामध्ये की मुलं खेळणं विसरत आहेत. जर खेळाकडे जर मुलं वळले तर नक्कीच त्यांचा सर्वांगीण विकास होईल. आणि कोणताही खेळ असो, मग जसं तुम्ही बोललं की हाच खेळ नाही, कोणताही खेळ असो, नक्कीच पालकांनी 2 तास 1 तास जसा वेळ मिळाला तसा दिवसातून मुलांना खेळण्यासाठी द्यायला पाहिजे. पुन्हा एकदा आम्ही सर्व पालकांना आवाहन करतो की नक्कीच मुलांना खेळण्याकडे वळवा. आणि हा जो एक नवीन खेळ आहे आपल्या अकोल्यामध्ये, त्याचे ट्रेनिंग सुरू असतात, तर आपणही या खेळामध्ये जॉईन आपल्या मुलांना करू शकता आणि त्यांच्या भविष्यादृष्टीने एक चांगली संधी त्यांना उपलब्ध होऊ शकते. सर, तुम्ही आकाशवाणी स्टुडिओमध्ये आलात आणि रोल बॉल या खेळासंदर्भात आपण माहिती दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मी पण आपले धन्यवाद मानतो सर की तुम्ही चान्स दिला आम्हाला रोल बॉल या गेमला प्रमोट करण्यासाठी. आमचे उपक्रम सुरूच असतात की बा हा गेम प्रमोट झाला पाहिजे, आणि भरपूर वेळेस असं होतं की आपल्याला एक प्लॅटफॉर्म मिळत नाही की बा आपल्याकडे कसं जागेची कमी असते. आता हा गेम खेळला जातो फ्लोअर्सवर, अगदी याला साध्या ग्राउंडमध्ये खेळता येत नाही आणि आपल्याकडे तेवढी ग्राउंडची अवेलेबिलिटी नाही आहे. बरोबर आहे. तर त्याच्यामुळं जे एक प्लॅटफॉर्म या गेमला मिळाला पाहिजे डिस्ट्रिक्ट लेवलला, तो मिळत नाही आहे. तर आणि आजचं असं आहे की सोशल मीडिया हे खूप जास्त चालतो. बरोबर. आणि तुम्ही आम्हाला हा एक प्लॅटफॉर्म दिला आमच्या गेमला प्रमोट करण्यासाठी, तर त्याबद्दल मी आकाशवाणीचे मनापासून आभारी आहे आणि आपले धन्यवाद मानतो. धन्यवाद.
श्रोते हो, आत्ताच आपण युवा स्पंदन या कार्यक्रमात रोल बॉल या खेळ प्रकारात असणाऱ्या करिअरच्या संधी याविषयी राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक अनिकेत सिरसाट यांची सुधीर फुलके यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. तांत्रिक सहाय्य दिलं होतं राजेश जाधव यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी.